नमस्कार. आज आपण मार्केटसारखे लांब सडक, एकदम भारी, चिवट चिकट न होणारे मटकीला मोड कसे आणायचे हे पाहणार आहोत. आपण मार्केटमधून मटकी विकत आणतो तर त्या मटकीला एकदम छान लांब सडक असे मोड आलेले असतात आणि ती मटकी चिवट चिकट अजिबात नसते. आपण घरी बनवलेल्या मटकीचा एखाद्या वेळेस आंबट वास येतो. असे का होते? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मटकीला मोड आणण्याची योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मोड आणाल तर तुमची मटकी एकदम छान अशी होईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात. मटकीला मोड आणण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 150 ग्रॅम गावरान मटकी. मटकीला सुरुवातीला आपल्याला स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचे आहे. अशा प्रकारची एकदम छोट्या आकाराची गावरान मटकी असते. ही मटकी कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये इझिली मिळते. मोठ्या मटकीपेक्षा या मटकीला खूप छान चव असते. आता आपण ही मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. असे केल्यामुळे या मटकीला थोडीशी धूळ, माती किंवा बारीक कचरा असेल तर तो निघून जाईल. अशा प्रकारे ही मटकी आपल्याला हलक्या हाताने स्वच्छ चोळून घ्यायची आहे. म्हणजे मटकी चांगली एकदम स्वच्छ अशी होईल. ही मटकी एकाच पाण्यानं न धुता 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर इथे मी ही मटकी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि तिसऱ्या वेळेस यामध्ये पाणी घालत आहे. यामध्ये पाणी घालत असताना मटकी भिजेल आणि चांगली फुगून वर येईल इतकं पाणी घालायचं आहे. यामध्ये पाणी घालत असताना थंडच पाणी घालायचे आहे. आता आपल्याला ही मटकी साधारण 5 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. म्हणजे मटकी छान फुगल्या जाईल. तर जवळजवळ 5 तास झाले आहेत आणि इथे आपली मटकी छान फुगली आहे. तरीसुद्धा पाणी शिल्लक राहिले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात की पहिल्यापेक्षा आपल्या मटकीचा आकार थोडासा मोठा असा दिसत आहे. आता ही मटकी परत 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. असे केल्यामुळे जे मटकीचे भिजत घातलेले पाणी असते ते थोडेसे आंबट असे झालेले असते. त्यामुळे मटकीला सुद्धा थोडासा आंबट असा वास येतो. त्यासाठी आपल्याला ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या मटकीला अजिबात आंबट वास येणार नाही आणि मटकी चिवटसुद्धा होणार नाही. तर इथे मी परत ही मटकी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही मटकी एका स्ट्रेनरवरती पसरून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे असे स्ट्रेनर नसेल तर इथे तुम्ही पुरणाची चाळणी किंवा दळणाची चाळणी घेतली तरीसुद्धा चालेल. बरेच जण मटकी ही कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवतात, पण असे न करता अशा प्रकारे चाळणीवरती ही मटकी पसरून घ्या. त्यामुळे मटकी ही सुटसुटीत राहील आणि सगळ्याच मटकीला छान मोड येतील आणि याचा उग्र वाससुद्धा येणार नाही. तर इथे मी सगळी मटकी चांगली निथळून घेतली आहे. जरी आपण मटकी निथळून घेतली तरीसुद्धा यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो. त्यासाठी अशा प्रकारे मटकी पसरून घ्यायची आहे. जोपर्यंत या मटकीमधले पाणी पूर्णपणे निथळून जात नाही तोपर्यंत. तर इथे मी मटकीला चांगले 6 ते 7 मिनिट असेच ठेवले होते आणि इथे आपली मटकी पूर्णपणे कोरडी झाली आहे. आता आपण अशा प्रकारचे एक भांडे घेणार आहोत आणि यामध्ये एक रुमालाची घडी ठेवायची आहे. अशी रुमालाची घडी ठेवल्यामुळे या भांड्यामध्ये चांगले दमट वातावरण तयार होईल. यानंतर एक मोठ्या आकाराची वाटी ठेवणार आहोत. आता यावरती जी मटकीची चाळणी आहे ती ठेवणार आहोत. असे वाटीवरती मटकीची चाळणी ठेवल्यामुळे याचे मोड व्यवस्थित बाहेर निघतील आणि मोड अजिबात तुटणार नाहीत. यानंतर यावरती एक किचन नॅपकिन ठेवणार आहोत आणि यावरती एक ताट ठेवायचं आहे. असे केल्यामुळे यामध्ये चांगले दमट वातावरण होईल आणि मटकीला चांगले मोड येतील. तर आपल्याला ही मटकी एक रात्रभर अशीच ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपली मटकी कशी झाली आहे ते पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या ताटाला सुद्धा चांगले पाणी सुटले आहे. यावरूनच इथे तुमच्या लक्षात आले असेल की मटकीला चांगले दमट वातावरण तयार झालेले होते. आता आपली मटकी कशी झाली आहे ते पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या मटकीला एकदम मस्त असे मोड आलेले आहेत आणि जी खाली ठेवलेली वाटी आहे त्याला सुद्धा चांगले पाणी सुटलेले होते आणि चाळणीच्या खाली सुद्धा चांगले मोड आलेले आहेत.
आता आपण ही मटकी अलगद हाताने एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे आपल्या मटकीचा अजिबात उग्र वास येत नाही किंवा मटकीची वट चिकट सुद्धा झालेली नाही. एकदम सुटसुटीत आणि छान मोड आलेले आहेत. एकदम मार्केटसारखी आपली मटकी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे आपल्या चाळणीच्या खालच्या बाजूंनी सुद्धा चांगले मोड आलेले आहेत आणि एक सुद्धा मोड तुटलेला नाही. आहे ना एकदम सोपी पद्धत मटकीला मोड आणण्याची. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही घरच्या घरी एकदम छान प्रकारे मटकीला मोड आणू शकतात. या पद्धतीने जर तुम्ही मटकीला मोड आणाल तर तुमची मटकी अजिबात चिकट किंवा चिवट होणार नाही आणि ती आंबट सुद्धा लागणार नाही. तुम्ही अशी मटकी एकदा नक्की भिजवून पहा आणि कसे मोड आले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.